आज होत असलेल्या फलटण मॅरेथॉनसाठी उपस्थित असलेले माड्याचे माजी खासदार आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय रणजितदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले फलटण तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय सचिनदादा पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय, खास करून ज्यांनी हे फलटण मॅरेथॉन होण्यासाठी प्रचंड मेहनत गेल्या 7-8 वर्षापासून घेतलेली आहे आणि जे आपल्या सगळ्यांच्या तब्येतीची कायम काळजी घेतात. मी परवाच कॉल केला, माझ्या पाठीला थोडंसं क्रॅम्प आलाय, तर तातडीनं त्यांनी फॉलोअप घेऊन काय करायला पाहिजे याची माहिती मला दिली. मला आत्ताच म्हणले थोडं तब्येतीचं काही ते सांगा. आज खऱ्या अर्थानं ज्याची आवश्यकता आहे, आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपण शारीरिकदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे आणि जो शारीरिक मजबूत असतो तो मेंटली आणि मानसिक मजबूत असतो. ही संकल्पना घेऊन आणि मजबूत नवी पिढी घडवण्यासाठी डॉक्टर साहेब आपण हा उपक्रम राबवता. आपल्या या उपक्रमाला मी मनापासून धन्यवाद देईन आणि अशा पद्धतीचं काम करत असताना युवकांना आणि युवकांच्या सोबत सगळ्याच नागरिकांना प्रेरणा देण्याचं काम आपण करत असता. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. आज आपण सगळेजण बघतोय, मी आपल्यासमोर उभा आहे आणि उभा असताना डॉक्टर साहेब आपल्या मॅरेथॉनमध्ये मी रन पण केलं असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 वर्षापूर्वी याच फलटणमध्ये आपला छोटासा माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमधनं पुन्हा उभा राहून अनेकांना वाटलं आता कार्यक्रम झाला आहे, परंतु एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून पुन्हा वाचून उभा राहणं आणि पुन्हा सामाजिक कामामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत मजबूतीनं पुढं जाणं, हे याचं सगळ्याचं श्रेय कशाला असेल तर ते व्यायामाला आहे. आपण सगळ्यांना माझी सांगणं एवढंच आहे की आपण बाकी सगळं आपलं धकाधकीचं जीवन आपण जगत असतो. जीवन जगण्यासाठी, कुटुंबासाठी आणि कायम आपला संघर्ष असतो, पण या संघर्षामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःसाठी थोडा वेळ काढा, सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा आणि आवश्यक आहे तेवढंच खा. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन आणि हा मूलमंत्र डॉक्टर साहेब आपण कायम देता आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण या फलटण मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मी डॉक्टरांनी मला स्वतः येऊन निमंत्रण दिलं. डॉक्टर साहेब आपण पहिल्यांदा माझ्याकडं काहीतरी मागितलं की आपण भाऊ आला पाहिजे आणि आपण सांगितल्यावर डॉक्टर साहेब येणं माझं कर्तव्य आहे. मी कालच दादांना आणि दादांनाही धन्यवाद देईन. दादा रात्रीच मुंबईला चालले होते. दादांनी सांगितलं की भाऊ आपण येत आहे डॉक्टरांना, तर मी मुंबईचा कार्यक्रम सकाळी घेतो पण या मॅरेथॉनला उपस्थित राहतो. आपण मला बोलवलात, आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी येण्याची संधी दिली, आपल्याला धन्यवाद. आपल्या फलटण मॅरेथॉनला धन्यवाद. आणि आपण जी कल्पना मांडलेली आहे की ही मॅरेथॉन दिवसेंदिवस मोठी होते आणि भविष्यामध्ये टाटा मॅरेथॉन सोबत संलग्न करण्याची कल्पना आपण मांडलेली आहे, त्यालाही मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि फलटणच्या नागरिकांना आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून नाही पण आपल्या सगळ्याचा सहकारी म्हणून या फलटणच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये, फलटणच्या सगळ्या कार्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्यासोबत राहीन. आत्ताच माझ्या सहकार्यानं सोलापूरचा पालकमंत्री मला डिक्लेअर करून टाकलं, पण तसलं काय झालेलं नाही अजून. सोलापूरचा पालकमंत्री मी अजून नाही आहे, त्यामुळं थोडं सोशल मीडिया कमी बघत जावा, कारण सोशल मीडियावर सांगितलेलं सगळंच खरं नसते. त्यामुळं
पुन्हा एकदा या फलटणच्या मॅरेथॉनला मी मनापासून धन्यवाद देतो. दादा आपल्याला धन्यवाद देतो, आपण एवढा वेळ काढून या ठिकाणी थांबलात. आणि नूतन आमदारांना मनापासून, आमदार बघा फिट आहे, तेव्हा फिट लोकांची मांदियाळी किंवा फिट लोक असा आम्ही एकत्र करायला लागलो. अजून अनफिट आहेत सगळे, त्यांना सगळ्यांना आता विश्रांतीचा सल्ला माझा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.